शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या A to Z क्रॉप या यूट्यूब चॅनलवरती. शेतकरी मित्रांनो, आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून नेहमीच तुम्हाला नवीन नवीन फळांच्या बाबतीत माहिती देत असतो आणि त्यासोबतच आले बाजारभावाचे अपडेट देत असतो. तर शेतकरी मित्रांनो, आज 14 एप्रिल आज रोजी जे आहे तर आपण आपल्या फणसाच्या झाडावरून एक फणस तोडलेलं आहे बघा, हार्वेस्टिंग केलेलं आहे. हे आता पिकलेलं आहे. तर हे बघा, आत्ता आपण जस्ट इथून तोडलेलं आहे. हे बघा, इथं लागलेलं होतं हे या देठामध्ये आणि अजून याला 3 ते 4 फणस आहेत. तर हे फणसाचं झाड आहे बघा, एक 2 वर्षाचं. हे बघा, हाईट आहे त्याची 7 फुटापर्यंत. 7 फुटापर्यंत हाईट आहे आणि बघू शकता तुम्ही याला फळं कशा प्रकारे लागलेले आहेत. आणि बुंदा जो आहे ते एकदम आपल्या मनगटावानीचा आहे, छोटासा बुंदा आहे, तरीसुद्धा याच्यामध्ये एवढे फळं आहे. आणि त्याच झाडावरून आपण हे जे फळ आहे हार्वेस्टिंग केलेलं आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपण जर महाराष्ट्रात काही नवीन प्रयोग करणार असाल, नवीन फळ लागवड करायचा विचार करत असाल तर फणस लागवड तुम्ही करू शकता. बघा, इथे दुसरं झाड आहे आणि या झाडावरती सुद्धा कशा प्रकारे मोजता येणार नाही एवढी फळं लागलेली आहेत बघा. आणि ही टप्प्याटप्प्याने हार्वेस्टिंगला येतात. नाही बघा, ते अगदी बुडापासून तर झाडाच्या शेंड्यापर्यंत बघा फळं लागलेली. ती बघा, इथं पण 2 फळं, मोठी मोठी फळं लागलेली वरती पण. तर शेतकरी मित्रांनो, ही जी फणस व्हरायटी आहे ही व्हिएतनाम सुपर अर्ली जॅकफ्रूट म्हणून येते. याला इंग्लिशमध्ये जॅकफ्रूट म्हणतात. बऱ्याच शेतकऱ्यांना जॅकफ्रूट म्हटल्यावर कळत नसेल, पण बरेच शेतकरी त्यांना माहीत आहे जॅकफ्रूट कशाला म्हणतात. जॅकफ्रूट म्हणजेच हे फणस. तर याची शेती तुम्ही चांगल्या प्रकारे करू शकता. 0 मेंटेनन्स शेती आहे, म्हणजे याच्यामध्ये खर्च काहीच नाही. फक्त तुम्हाला खत आणि पाणी व्यवस्थापन करायचं आहे आणि त्याचं उत्पन्न दुसऱ्या वर्षापासून सुरुवात होतं. तर आणि लाईफ पण जास्त आहे. एकदा लावलं की तुम्हाला एक 40-50 वर्ष या झाडाला जे आहे तर बघायचं काम नाही. आणि आपल्या महाराष्ट्रात त्या वातावरणात चांगल्या प्रकारे येतं आहे आणि याला कोणत्याही प्रकारचं कीड रोग नाही किंवा मर नाही. कोणत्याही जमिनीत लावलं तरीसुद्धा काही हरकत येत नाही. सुरुवातीचे 2 वर्ष तुम्हाला फक्त झाडाला फळं चांगली लागेल तोपर्यंतच तुम्हाला त्याची केअर घ्यायची आहे. त्यानंतर तुम्ही त्याला फक्त पाणी आणि खत व्यवस्थापन केलं वर्षातून एकदा, तरीसुद्धा याला चांगलं उत्पन्न तुम्ही याच्यापासून मिळू शकता. तर आपल्या महाराष्ट्रात बऱ्याचपैकी आता नवीन लागवड होत आहे ह्या व्हरायटीची, कारण ही व्हरायटी लवकर फळ देते. किमान 2 वर्षातच याला फळधारणा सुरू होते, म्हणजे उत्पन्न सुरू होतं, फळधारणा सोडा. आणि आपल्या जी सुरुवातीची जी पारंपरिक शेती होती फणसाची, म्हणजे त्याला 7 वर्ष झाड वाढीसाठी लागायचं, नंतर त्याच्यापासून फळ मिळायची. पण आता तसं नाही. आता ही जी व्हरायटी जर तुम्ही लागवड केली तर तुम्हाला अवघ्या दुसऱ्या वर्षापासून उत्पन्न सुरुवात होईल. तर नफ्याची शेती आहे. शेतकरी मित्रांनो, काही नवीन जर तुम्हाला करायचं असेल, स्टार्टअप करायचं असेल किंवा पाणी थोडं कमी असेल तरीसुद्धा ठिबकद्वारे तुम्ही याची लागवड करून चांगला नफा मिळवू शकता. आणि चॅनलवरती नवीन असाल शेतकरी मित्रांनो, आपण जर माझ्या त्या चॅनलला सबस्क्राईब करा, वरती दिलेलं बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला सगळ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन जे आहे तर लवकरात लवकर मिळत जाईल. आणि असेच नवनवीन व्हिडिओ आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवतो. व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेतकरी मित्रांनो. आणि तुम्हाला जर लागवड करायची असेल तर कमेंटमध्ये मला मेसेज करा. आणि रोपं पाहिजे असेल तरीसुद्धा तुम्ही मेसेज करा, तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर दिला जाईल. धन्यवाद.